राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अहो सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. आणि सांगा या वेडीला. हा जुनं गाणे वसंत शिंदेचं, जुन्या काळातलं. आज त्याचं फार वाईट. आता आता दिवस ते राहिले नाहीत. आता रडू नको बाळा, मी पाण्याला जाते ठोक्या करून येते, अशा प्रकारचे दिवस बऱ्याच जागेवर चालू झाल्यात. आता आम्हाला तर दुर्दैवाने सांगावं लागतंय. ही जी घटना आहे, ही घटना आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली आणि चिकलठाणा इथलची घटना आहे. विषय नेमकाच काढून सांगतो. किसन गरुड ह्या मुलाला समजून घेणं गरजेचं आहे. अतिशय कर्तव्य दक्ष मुलगा, एवढी याची ओळख पुरेशी. मग सगळं आलं त्याच्यात. त्याचं लग्न ज्या महामायेशी झालं, तिचं नाव आहे रत्ना. रत्नाची खानच गावली बो याला. पोरगी देखणी अशी चापकास, बल्यांना लग्न मंडपात सुद्धा हेवा वाटला. त्याला म्हणायची किसनिया, बायको मात्र एक नंबर पटावली बा. तो पटावली काय, मला अरेंज मॅरेज आहे. आलं जुळून. आता वर छन्नी गाठी बांधल्यात. म्हणला काय त्याला आता फक्त सुंदर प्रपंच करून दाखवायचा. पोरगाला सरकारी नोकरी नव्हती, पोरगा कुठं दुकानदारी नव्हता करत, त्याचा एक व्यवसाय होता स्वतःचा. ही बंगल्याची कंस्ट्रक्शनची कामं चालतात बघा. आणि चौकट दरवाज्याची, खिडक्याचं ग्रिल, त्याला त्या खिडक्या सारखवायच्या, डासबिश होत्या म्हणून जाळी बसत त्या खिडक्या बनवायचा. पैसा आहे बरं का त्या धंद्यात. एक ते स्केल शिकायला कुठला बेरोजगार तरुण 6 महिने शिका सिटी ठिकाणी, तो रोजचे 2000 कमावणार. फक्त उधार नाही दिलं पाहिजे, नाही तर तो कर्जबाजारी होऊन किडनी विकून घरी येणार. तसं नाही करायचं. कमी होऊन द्या धंदा, पण रोखारोखी. कॉन्ट्रॅक्टर लोक काय काय टाकी ते ध्यानला, तुम्हाला नाही माहिती. आता झालं लग्न, तर झालं. नवीन नवरी घरी आली, सुंदर संसाराला सुरुवात झाली. ह्याच्या डोक्यात ह्याचा बिझनेस, बायकोला बायको पुरतं घरी. ह्याचं दिवसभर आपलं सकाळच्या पारी देवाची पूजा अर्चा करायची, उघडायचं दुकान उघडलं की पुढं सडा मारायचा, दिवसभर काम करायचं. 2 लेबर हाताशी होतं. धंदा चांगला चाललेला, देणं घेणं दिवसभर त्याचं डोक्यात. त्याच्या संध्याकाळ होईन तसा घरी यायचा, हातपांड धुतलं, फ्रेश झाला की बायको चहाचा कप गरम घेऊन यायची. समाधान वाटायचं. बायको बी काय नुसती धिंगाणा प्रकार माहिती आहे तुम्हाला. म्हणजे कसं की बा एकदम असं समाधान वाटतं की आपण जगातलं सर्वात भाग्यवान माणूस आहे, आपली बायको इतकी दिखणी, असं त्याला वाटायचं. ती बिचारी चांगलं त्या संग बोलून चालून खेळून व्यवस्थित. काळ काय कुणासाठी थांबतो का? काही महिने गेले, वर्ष गेली. त्यांच्या संसारात 2 मुलं, 1 मुलगी 1 मुलगा. 7-8 वर्षाचा संसार झाला. मग तेवढं 8 वर्षापर्यंत प्रॉब्लेम नाही बरं का. जशी 2 मुलं झाली, ऑपरेशन करून बाई घरी आली. हा दुकान चालू सगळं. बायकोला म्हणला आपण आता नवीन जागा आणि आपल्याला बंगला चांगला बांधू, पैसे साठवलेत मी, आपल्याला काही व्यसन नाही, आपल्याला काही मित्रांना नाही ते पाजावं लागत नाही, पैसे साठतात, आपल्याला काय आकडा लावायचा नाद नाही. हे सगळे लोक जाग्यावरच आहेत बरं का, सुधारणे भानगड नाही. ओके म्हणला. ती म्हणली छान, मला पण आवडते. दागिने बिगिन्याचं मी तरी तुम्हाला कधी मागितलं का? माझं काय म्हणणं नाही, आपण बांधू आपल्या भविष्यासाठी, असं तसं मुलांसाठी. एवढं व्यवस्थित चाललं होतं सगळं. हाय का टेन्शन काय? पण तसं नसतं. माणसाच्या आयुष्यात कोणत्या टर्निंग पॉईंटला, सरळ रस्त्याला कुठं टर्न येईल आणि आपली गाडी डायरेक्ट उडी मारून खड्ड्यातून पलीकडे जाईल, सांगता येत नाही. तसा प्रकार झाला. त्याला सगळं व्यवस्थित चाललेलं, आली बा अडचण अशी आली की हिच्या घरी हा दिवसभर दुकाना वाचला ना, तिचं शेड्यूल माहीत असतं गाड्याचं. 12, 1, 11 ह्या टायमात कधी कोण घरी येत नाही. त्यांच्या पोरे शाळेत नेऊन सोडवायची, घरी यायची. एक पुरुष त्या बाईच्या घरात 12 वाजता, 11:30 12 वाजता जायचा. तासाभराने थोडा गामागम होऊन माघारी यायचा. ते तुम्हाला कळायचं नाही. सगळ्यात जास्त त्रास हा गुडघ्यांच्या वाट्यांना असतो. त्याला संरक्षण दिलं समजा माणसानी तरी घामला येतो. त्याला सुद्धा तुम्ही थोडा पंख्यात उभा राहिला. तिसरा प्रॉब्लेम आहे, फार गडी असा हलबडायला लागतो कधी कधी. ते डबल इनिंग खेळायची, मला तसंच असतं. आता त्या जी चाळ होती ही वाड्याच्या खोलीत होते. ती म्हातारावर
बन्याल, चष्मा, ती रेगाळी पॅन्ट, खुर्ची बसलेलं आणि त्याचं आपलं सगळीकडे लक्ष. घर मालक कुणाचं काय, कोण आला, नवीन आला का, बरं आला, 11:40ला आला का, चालेल 12:40ला बाहेर, तास काय करतोय हा नेमका. त्याच्या त्या घर मालकाच्या डोक्यात थोडं ते जुनं हाडे आमच्यासारखं, ती खाल्ले पिलेलं हाडे, दुनिया बघितलेली, नजरेहून माणूस ओळखता येतो, बोलल्यावर तर अजून कळतो. त्याला म्हणलं काहीतरी पाणी मुरतंय, पाणीच पुढं सरा ना, इथं बरंच पाणी मुरतंय, थोडं लक्ष ठेवलं पाहिजे. कारण देवाने आपल्या डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर उगच दिलेलं नाही. ऐकण्या कोणाच्या जायचं नाही. डोळ्यानं जरी बघितले असलं तरी खात्री करावी लागेल. 10-15 दिवस गेलं, परत ते तरुण आला, परत आतमध्ये 12-12:30ला परत बाहेर ताडत. त्यांनी म्हातारीने पाटकुनी पेपर बाजूला ठेवला, चप्पल घातली, पाण्याचं 2 गोट आणलं, शुगर बीपी असती, पाटकुनी तरा खाली. हे आपलं गेम टाकून चाललंच होतं. इकडे कोण तुम्ही, मी रत्नाचा चुलत भावी. तो मानला बरं का, बरं चुलत भावी का, ह्या महिलेचा पती घरी नसताना तुझा दाजी, तू येणं योग्य नाही वाटत हे, मी तर बऱ्याच वेळा बघितला. मी थांबतारा इथंच थांबायचं, मी ते मोटरसायकलवर आलतं. तुझं नाव काय भाऊ, म्हणला माझं नाव मदन आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, चांगली येणे घालतोय तू, आता मनात काय बोलताय ना डायरेक्ट. थांबदार लय गम झालं रे तू, 10 फटाके होते, बरं ठीक आहे. ते बाईला बोलून घेतलं. रत्नाबाई हा माणूस कोण, तुमचा नात्याने कोण. आता घर मालक आहे, ती थोडी दाबातच बोलतात. म्हणली काका माझा चुलत भावी आलता भेटायला सर. असं आहे का, ठीक आहे. मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढला, जा म्हणला तू आता. नवरा घरी आला संध्याकाळी, म्हणलं ह्या माणसाला तू ओळखतो का, म्हणलं नाही. कोण आहे, तुझा मेव नाही, तुला माहित नाही, चुलत मेव नाही तुझा. अरे पण ह्याला नाही ओळखत मी. बरं ठीक आहे, पण हा तू नसताना घरी येतो, 1 तास 1.5 तास काय करतो माहिती नाही, 1.5 तासानंतर बाहेर निघतो. हा कोण माणूस आहे, बायकोला विचार. म्हातारं गेलं निघून आपला घर मालक. आता ह्याच्या ती नवीनच पिनक शिरली ना डोक्यात, कोण आहे बा. मनात असं वाटलं की आपण जर बायको कसल्या प्रकारचा संशय घ्यावा तर चांगलं तर वांगलं होईन, आपलं एक तर भवितव्य आहे चांगलं. लेकरं त्या पोरांच्या लय जीव त्यात. एक मुलगी आणि पोरगी होती थोरली 5-6 वर्षाची, ती पोरगी लय जीव लावायची, बापाच्याच ताटात जेवणार तुम्हाला सांगतो. आणि पोरी किती जीव लावते तुम्हाला माहिती. असा विषय गेला. बायकोला म्हणलं होय रे कोण आलतं, भाऊ आलता का, हा म्हणले माझा चुलत भाऊ होता तो आलता. तेवढा 3 विषय बदलला. ह्यानी नाही डोकं लावलं. मग काय नाही बरोबर, काही दिवस गेले निघून. हा बेठा नाही आला, सावध होत्यात बरं काही. तो मला माहिती आहे ना कोण होता, त्याचं नाव होतं मदन आणि चव्हाण, आणि तो ठोकेकर होता या बाईचा नाट्या. आणि मॅटर कधीपासूनचा, लग्नाच्या आधीपासूनचा. हा लग्न झाल्याच्या आधीपासूनचा, म्हणजे केव्हापासून चाललंय मॅटर बघा. चलून द्या. आता इथं असा प्रसंग झाला की तेवढं ह्यानी काय लक्ष दिलं नाही नवऱ्याने, त्या किसननी. बघ काय असं भाऊ, जाऊन द्या बरोबर, एवढं काय डोक्यात घेतलं नाही त्यांनी. काही काळ निघून गेल्यानंतर बायकोचा जो मोबाईल आहे, ती बायको त्याला बोलताना अर्धा 1 तास कळलं असं, कुठे बोलती बा कोणासंग बोलती काय. आणि बायकोचा मोबाईल त्याला पॅटर्न होता तरी काढला. त्याच्यावर लिहिलं होतं बंधुराज मदन. बंधुराज लिहिलं बरं का पुढं. बंधुराज म्हणजे काय, माझा भाऊ. ठोक्याचं नाव बंधुराज असू शकतं, ध्यानात ठेवा. हे कलियुग आहे, इथं काही पण होऊ शकतं, ध्यानात ठेवा. म्हणले हा माणसं तास काय बोलती तू, कसं बोलती. ती म्हणले काय नाही, माझं बोलते का माझ्या संशय घेतो का माझा. हा ती असलंच असतं. मग लय डाऊट घ्यायला सुरुवात केली. माझ्या हे करतो, लगेच बांगड्या फोडल्या, दुनियादारीन भांडण केलं, स्वतःचं तोंड जोडून घेतलं. एवढा कालवा कायला करते, मी तुला काय म्हणलं का तुझं लफडे म्हणून. कोण माणूस आहे, मी भावासंग बोलू नका, मग सख्या भावासंग बोल, बापासंग बोल, आईसंग बोल. हा कोण आहे टाग्या, की त्याचा संशय आता डोक्यात आला नवऱ्याच्या. म्हणला तू लय बडबड केली काय केली ना, मी मरतेच आता, माझ्या संशय घेतो दुनिया करतो. म्हणले बाई तुला मी माझ्या पदर खर्चानी
तुझ्या बापाच्या दारात नेऊन सोडतो, तिथं जाऊन मर. तू माझ्या दारात कायला मरती? पण मला कळलं पाहिजे, नवरा आहे मी रात्र तुमच्यासाठी राबतोय, सोन्यासारखी लेकरं आहेत, त्यांच्या तोंडाकडे बघ. त्यांनी अख्खा पिच्छा परवड्या प्रकरणाचा तुझे फोटो काढून घेतला होता. तो फोटो घेतला, सासरवाडीला गेला. सासू सासरे भाऊ यांना म्हणला, हा कोण माणूस आहे? हा घरी पण बैठाले येतो, हा तुमचा हे चुलत भाऊ आहे का तिचा? असं आहे का, तसं आहे का? ही अशी चाप आपल्याली ना सगळीच विषय बघा सगळ्याला माहित. त्या रत्नाच्या आईला, वडिलाला, भावाला सगळ्याला हा विषय माहिती आहे. लग्नाच्या आधी भाऊ यांचं लफडं होतं, पकडलं होतं आपण. त्याला काय शुद्ध भाषेत काय अनैतिक संबंध होते आणि ते आपण पकडलं होतं. आणि मग पुरती इकडे लग्न लावून दिलं होतं. मग तिकडंच लावून द्यायचं, काय डोक्याला ताण करायचा? ह्या चांगल्या पोराला दुसरी कसली बी भेटली असती ना. तुझा मदन आणि तू मदन सकट रतीने, ही रती आणि तो मदन, काय जोड फोडायची यांनी, असा विषय. रत्नाबाई तर याच्या गाड्यात 2 सोन्यासारखी पोरं. पण नवऱ्याच्या डोक्यात असं होतं की साला आपला प्रपंच मोडून आता ह्या स्टेजला आपण काय करू शकत नाही. आपल्याकडे 5-50 लाख रुपये बॅलन्स आहे, आपण बंगला बांधायचा, पोराला शिकवायचं, हिथं लय डोकं लावायला नको हिथं. पण आईवडिलाच्या कानावर घातलं की मला थोडा जे शिक्का मिळाला तो थोडा काळा पडलेला आहे, हा ते थोडा डागेले, तो थोडा रंगेले, हा आणि तो निजेल पण आहे, हा या असा शिक्का मिळालाय. पण मी आता पोरात तोंडाकडे बघून गवतो. माझं लेकरू म्हणला, ती पोरगी म्हणला माझ्याशिवाय जेवत नाही अक्षरशः. काय करू? आला, तिला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं, जरी असलं ना ते मी सगळं विसरायला तयार आहे, तू विसर. पण ही आता उघडा झाला कालवा, कारण तिला आता कळलं की इथून पुढं त्याला तर घरी बोलावता येणारच नाही, मलाही माहेर जाणार नाही. मग ही ताटातून काय थोडी आहे काय? हा बघा मानवी दिमाग कसा काम करतो. मग अशा वेळेस ती स्त्री स्वतःच्या सुखाचा, शरीराच्या सुखाचा, पोटाच्या भुखाचा, स्वतःच्या भुखाचा विचार करते. लेकराचा का करत नाही हो? हा इथं मरे बसते का तिच्या लेकरांचा विचार कर? मग काढ थबरी आली. लई नालायक दुनिया निघेल तुम्हाला सांगतो. जेवढं तुम्ही एकत्रित राहून मुलांना संस्कारासहित मोठं बनवून काहीतरी बनवू शकता, हा तेवढं तुम्ही विभक्त राहून दुनिया करून. आणि मरणाची ही होते हो त्या मुलांची. हा ती सास बी सुततली दलिंद्री, ती शिकावती काय म्हणतात, ती कुपणाच्या ही शिजवती तांदूळ कुपणाचा फोकाटचा, मीठ सो टाकीत नाही हो त्या लेकरांना. त्यांच्या पुढे मी स्वतः लय अशा घटना पाहिल्या. तर मी सगळ्या महाराष्ट्रात संपर्क आहे, मला माहिती कोण काय फोटो पाठवतो. ही अवस्था आहे मुलांची. हा बापाच्या ताटामध्ये वरण चपाती मिळाली असती, तिला भाजी मिळाली असती, दूध भात मिळाला असता. हा फरक आहे ना. हिने काय केलं ह्या रत्नाबाईंनी? ठोक्याचा विरह सहन न झाल्याने म्हणली आता इथं राहण्यातले काय मजा नाही, कालवा करा, भांडणं करा आपली. आणि त्याला काय ती तसली सुरुवात करून टांगड्यापासून होती. टांगड्यात तिकडून आलं लगेच फेस काढून द्यायचं, मागाला हात नाही लावायचा, दुनियाला लावायची, माझ्या आरोप घेतो, दुनिया करतो, मी काय तशी आहे का, मी चालली आता, 4 माणसं बोलून घेते, बघते तुझ्याकडं. निघाल्या काय, त्याला काय निघाल्या 10-5 साड्या कोंबाईच्या दागिने घ्यायचं, दागिने घ्यायचं. आणि मग नवऱ्या खिशातलं 500-1000 असतात ती बी साठवलेलं घ्यायचं. पोरं बघलेला मारायची की निघाल्या. मेन स्टॉप आईबापाकडं. आलं ग बाया माझं लेकरू, बाया माझं चांदीचा तुकडा आला. चांदीचा तुकडा. आखी वाट लावली त्या नवरदेवाची हिनी. पोरं इथं आली. आता ह्याला डोक्यात नवरदेवाचं काय होतं, ही असं चिघळून नाही द्यायचं प्रकरण. कारण प्रकरण जर चिघळलं, मी माफ करायला तयार आहे सगळं, पण बाई थांबायला तयार नाही. घरी बाई नुसती अशी काकणीवच तर 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 कोंबडी कशी करकार करते तशी. आईला म्हणली नेर घे ना. कारण त्याला माहिती ही जर प्रकरण लय वीस काटलं तर आपल्यापासून आपली लेकरं लांब जाते. आणि ते नव्हतं होऊन द्यायचं त्याला. आला, ती आली घरी. 4-8 दिवस झालं, 15 दिवस झालं. लाडाचा जावाई आला सासरवाडीला. कोण बोला ना, का व्हायना, गपना, मेवणे तेवढं आपलं बोलला, मेवना बसा दाजी कवा आलं. बाई आता अशी चटकून निघून गेली. हा लय असा घरकेन निघून गेली. रातचा शर्ट बीट झाला असं ठोकेकार संघ, आता काय गरज आहे नवऱ्याची, गेली बा निघून. बरं जाऊन द्या. शिव म्हणला सासूबाई, मी तिला काय म्हणलं नाही, तिला 4 बोटात लावली नाहीत, ती मरणाची बांगड्या फोडती, कालवा करते. माझं म्हणणं काय होतं, प्रपंच मोडू नका माझा. सोन्यासारखी 2 पोरं आहेत, आम्ही आता बंगला बांधणार, त्याचा शिक्षणासाठीचा खर्च आहे, माझं दुकान चांगलं चाललंय, कष्ट करतोय, तिला काय काम नाही दुसरं. हिने फक्त आहे ह्या
माणसाची संबंध तोडून टाका. मग एवढी साधी मागणी, काय चुकतंय त्याचं मला सांगा. हा, राजा जीवाला नाही ना त्याला हे नाही म्हणा. ह्या दुगड्या डोळ्यांनी तुम्ही फक्त ही जग आहे ना ही बघून घ्या. कोण श्रीमंत आहे गरीब आहे काय नाही. अशी जर बायको भेटली ना सोडून द्या, तरी कायदा त्यांच्याच बाजूनी. हा, पण स्वतःला संपवू नका, ध्यानात ठेवा. हा, ते लय अवघड आहे. हे त्यांनी लय प्रयत्न केला, त्या सासूचं उलटच चालणार, माझ्या पोरी आरोग्य तो असं. म्हणलं आरोपाचं काय आहे? तुम्हाला 13-14 कॉल दाखवतो. हा जो मादने ठोकेकर यांनी दंख द्यायचा याला नवऱ्याला तिच्या किसनला. जसं चाललंय तसं चळून दे, आमचं फार जुनं आहे, असं आहे तसं नाही, आता माझ्यासारखं वाईट नाही. अरे काय काय हे झाले काय आपण माणसं आहे का कुणी का जंगलात ही आपले आदिवासी का काय तसले जुन्या काळातले चड्यावर राहणारे ती जुन्या अश्मयुगातली. असं कुठं चालतं का? तू ग बस चाललंय तसं चलून दे. म्हणलं हा काय हे फुल रेकॉर्डिंग हा म्हणतो ही असं तसं. तुम्ही काय तुम्हाला सगळं माहीत होतं, तुम्ही सगळ्यांनी मिळून माझा शॉट केला. त्याचा गोट सुद्धा नाही त्या सासूने दिला, तिचाच तोऱ्यावर. माझ्या लेकराला नाव ठेवतो, आमच्या लेकराला नाव ठेवतो. लेकरू माग आतून ऐकत होतं, ते काही शांत होतं. ते रात्री शॉट झालं त्यामुळे ओके. आईला म्हणलं ह्या अवघड झालं बा आता. ती पोराला पोरगी तर लागली बा माग त्याच्या. आता हे बापाचं हृदय त्याने त्या पोरीच्या डोळ्या हात फिरवला, त्याला 100 रुपये दिलं. ती सगळं आणलं होतं, चॉकलेटी फेकलेटी त्यांना आवडायचं, ती त्यापाशी ठेवलं. आणि ती पोरीला सोडीशी वाटताना त्या पोराला सोडीशी वाटता त्यांना कुरवळ त्यांनी आरोड केला त्या पोरांनी मारण्याचा. हा, जड अंत करणारे निघाला बाहेर. गाडी धरली, वाईट वाटत होतं. साईडला परत थांबला कुठंतरी, पाण्याची बाटली घेतली, पाण्याचा गोठ मारला. नाही म्हणला काही होऊन द्या, माझ्या सगळं नका बोलून. त्या परिस्थिती जिगळत चालली, पण पोराच्या शिवाय मी नाही राहू शकत. काही मी मध्यस्थ माणसं गोळा करतो, मिटिंग बसवतो, आणि माझं चुकलं म्हणतो, माफी मागतो, हिला नादा नेतो बा. हा, पण माझी आठ कायम या ठोक्या करायचा संबंध नाही ठेवायचं. असा विचार करत करत मला सोडायचं नाही, कारण त्याचं ते गाड्याचं काळीच फार नाजूक असतं तुम्हाला वाटतं. हा, हृदय आट्या कोणाला येते जास्त, पुरुषाला का हृदय त्याला. निघाला तिथून रागाच्या बरोबर. म्हणलं जाऊन ते आता डोकं लावतो. गेला परत घरी. 4-8 दिवसात टाइम गेला. ह्या पाहुण्याला फोन कर, मध्यस्थाला फोन कर, मामाला फोन कर, काकाला फोन कर, आले मिटिंग बसवा, असं कर तसं कर. ती काय जुळा ना, सासू काय कोणाला जवळ येऊन दे ना. हा, ती आपली मावली करू. हा, संपला विषय. म्हणलं आता काय करावं. मला आता 10-15 दिवस झाल्यात. तारीख उजाडली या 18 एप्रिल 2026. मला कलिंगडे घेतली, थोडी खरबुजं तसली घेतली. मला लेकराला लई दिवस झाले भेटायला, 10-15 झाल्यात. पोरांना खायला घेऊन येतो, बाप आहे शेवट. आला पोरगी असं घरी, अजून ॲडमिशन तिकडेचे, आता काही परीक्षा झालेली म्हणा, पण आला बा तिथं. ती पोरगी परत त्याला ही झाली, चिकाटली येऊन. पोरग चिकाटलं, खायला आणलं, पप्पा आलं. हा, परत गारखा घेऊन रत्नाबाई लगेच आतमध्ये निघून गेली. हा, रात्री शॉट झाला असेल त्याच्यामुळे ती शांतच होती, काय गरज नाही नवऱ्याची. परत आत गेली, सासू आलीच बा ती तोफ, अशी कला करणारी. कशाला 50 वेळा यायचं, आणि आमचा तुमचा काय संबंध नाही. हा, माझा नाद करायचा नाही, मी कोर्टातच हिसका दाखवीन. कोर्टा बिर्टाचा विषय ह्याच्या डोक्यातच नव्हता. ह्याला ती पोरं न्यायची होती, ती बायको न्यायची होती. मग ते म्हणला मी आलो माघारी. ह्या टेन्शन लय आलं, आणि असा विचार केला की ती आपली लेकरं जर मिळत नाही ताटातून आपली पोरांशिवाय काय जगू शकत नाही. हा, मीच माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेतो. म्हणले मर की माझा काय जायचे त्याच्यामध्ये. हा, का मला स्वतः पडायचे. हा हा, माझ्या पोरीला मी छार करून देईन. हा, सोपं नाही, लय अवघड आहे सासाच. ही गेल्या विषाची बाटली घेतली एक, तिच्या दारात आलं, पिलं ना विष. किसनराव विष पिऊन त्यांची चिठ्ठी लिहिली होती त्या ठोकेकाराचं. ते सगळं त्यांनी टेन्शनमध्ये स्वतः ती लागलं फेस याला ताडफाड करायला. मग ही गारबाडली घरातली, रत्नाबाई बी गारबाडली. भैया आता काय करू, ती आपल्या दारात मेला होतं, मला आपल्याला फाशी द्यावं लागेल. मग भावाला सांगितलं तुम्ही दवाखान्यात द्या, पोलिसांना फोन करा, असं करा, त्यांच्या घरच्यांना फोन करा. त्यांच्या घरच्यांना फोन केलं की पटकून सूत्र हल्ली. आणि त्याची त्यालाच ओढ असते शेवटी. यांना काय की लग्नाचे संबंध, ते रक्ताचे संबंध, फरक असतो. त्याचे भाऊ, चुलते, वडील, त्या केसन त्यांनी सूत्र तिकडून हळवली. पटकून पेशंट घाटी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर इथे दाखल केलं. रितसर पोलीस तक्रार केली.
पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं की हा अर्ज याची विष प्रयोग केलेला आहे. मी विष स्वतः घेतलंय आणि विष घेण्यास बाध्य पाडले 4 लोकांनी, सासू सासरे बायको आणि ठोक्या, 4 जणांची नावं दिली. पोलिसांनी रीतसर ते कार्यक्रम राबवला. मग घेतलं. 18 एप्रिलला घेतलेला माणूस 6 दिवस मृत्यूशी झुंज दिली, 6व्या दिवशी खलास. विष जीर्ण सोपं नाही एवढं. विष तुमचं हृदय, लिव्हर, किडनी हे मेन ऑर्गन जे म्हणजे अवयव आहेत त्याला डॅमेज करतं. त्याची कार्यक्षमता संपत चालली, फिनिश. आपण विज्ञान काय एवढं पुढं नाही गेलेलं अजून. गडीत मेला बा, कोणाचा गुन्हा दाखल झाला लगेच. 4 पोलिसांनी उचलली आणि न्यायालयासमोर हजर केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी, PC म्हणतात त्याला, दिलेली. अजून चौकशी तपास चालू आहे. बघू भविष्यात काय होईल. पॅरोल मिळतोय का वर्ष 2 वर्षात, का 15 वर्ष होती, का 10 वर्षी, हा भविष्याचा भाग आला. पण कमीत कमी एक गोष्ट त्याच्यात की त्या माणसाला मुक्तीसुद्धा मिळणार नाही, तुम्हाला सांगतो. मुक्ती का मिळणार नाही? त्याचं जी लेकरांच्या एवढा जीव आता, ती लेकरांना ते दाखा त्याची किंमत कुणी करू शकत नाही, तुम्हाला सांगतो. आपल्या पप्पा गेले, आपल्या पप्पाने आपल्या डोळ्यासमोर विष घेतलं. इतकी भयानक परिस्थिती आज पुरुष पीडितांची आहे, पत्नी पीडितांची, सॉरी. आणि एकही कायदा सकारात्मक त्यांच्या बाजूने नाही. कमीत कमी एवढा तरी कायदा पाहिजे की बाबा, मी ती म्हणते ना मी लय बेकार आहे दुनिया, कमीत कमी त्याची चौकशी तरी होवी, हा तरी कायदा करा. ते सुद्धा नाही, तुम्हाला सांगतो, काही नाही. दुसरी गोष्ट, हे ठोकेकर फेकेर ना संघटनेचे, ह्यांचं इतकं पाप लागणार यांना, आईबापाची लेकरा बाळाची ताटात तूट अमकं तमकं, ह्यांचं अजून 2-3 वर्षात त्यांचं उठायचं सुद्धा बंद होणार, तुम्हाला सांगतो. असं व्हायला पाहिजे, काय सांगू तुम्हाला. तर बघू आता ह्याच घटनेत भविष्यात पुढं काय होतंय. ही घटना तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला महत्त्वाचं वाटलं. रामकृष्ण हरी माऊली.